या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सॉलिड स्पियर दिलेला आहे, त्याचं मास आपल्याला दिलेला आहे, तो प्युअर रोलिंग करतोय असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याच्या सेंटरचं ॲक्सेलरेशन किती असेल ते विचारलेलं आहे. आपल्याला दिलं आहे की या पॉईंटच्या अबाउट जो फोर्स आहे तो 49 न्यूटनचा लावलेला आहे. तर हा जो पॉईंट आहे, या पॉईंट हा त्याचा इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, तर त्या इन्स्टंटेनियस ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट जर आपण लिहिलं टॉर्क इज इक्वल टू आई अल्फा, तर टॉर्क जो येईल तो किती येईल, तर हे डिस्टन्स आहे 2r, तर टॉर्क येईल F इंटू 2r इज इक्वल टू आई आहे 7/5 mr² अल्फा. तर अल्फा जो आपल्याकडे येईल तो किती येतोय, तो येतोय 10F डिवाइड बाय 7mr. तर ह्या सेंटरचं जे ॲक्सेलरेशन येईल ते किती येईल, हे डिस्टन्स आहे आपल्याकडे r, तर ॲक्सेलरेशन येईल A इज इक्वल टू अल्फा इंटू r. तर अल्फा इंटू आर केल्यावरती आपल्याकडे ते 10F डिवाइड बाय 7m. आपण व्हॅल्यूज पुट करूया. 10 इंटू एफ जो आहे तो किती आहे, तो आहे 49 डिवाइड बाय 7 इंटू एम आहे 20. तर हे आपल्याकडे येते 3.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर करेक्ट आन्सर आपलं काय असेल, आन्सर बी.